राज्यातल्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळा आणि सर्व माध्यमांच्या शाळांसाठी आज आपण एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. प्रस्तुत पत्र या शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जी विविध प्रकारची माहिती संकलित करून भरावयाचं आहे त्या संदर्भात दिशादर्शक आहे. प्रस्तुत माहिती भरण्याची अंतिम तारीख कोणती आहे आणि कोणत्या प्रकारची माहिती भरावयाची आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबतच आपल्याला हाईपचं एक बटन दिसेल, त्यावर सुद्धा क्लिक करावी अशी पुनश्च नम्र विनंती करतो. आता आपण आजच्या या पत्राचा विषय जाणून घेऊया. विषय आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्वयंमूल्यांकन 2025-2026 बाबतची माहिती स्क्वॅप ॲपमध्ये भरण्याबाबत, आणि त्या अनुषंगाने 4 संदर्भही आपल्याला दिसत आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. त्यातला महत्त्वाचा भाग आपण विषयांकित या ठिकाणी पुन्हा लक्षात घेऊ शकता. त्यात असं म्हटलेलं आहे की स्क्वॅप ॲपमध्ये भरण्याबाबत ॲपच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे दिशानिर्देश आहे, तेही आपण यथावकाश जाणून घेऊया. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 नुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 2 नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 3 नुसार 2024-2025 मधील स्वयंमूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे. संदर्भ क्रमांक 4 नुसार सन 2025-2026 मध्ये शाळांचे स्वयंमूल्यांकन करण्यासाठी दिनांक 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत सर्व शाळांना पूर्वतयारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी विकसित करण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची असेल. संकेतस्थळावर सर्व शाळांची नोंदणी व स्वयंमूल्यांकन पूर्ण करून घेण्याची जबाबदारी प्राथमिक शाळांच्या व माध्यमिक शाळांच्या संदर्भात अनुक्रमे शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची राहील. शाळांना मूल्यांकनासंदर्भात तसेच शाळा विकास आराखडा निर्मिती संदर्भात गरजेनुसार मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची राहील. सन 2025-2026 मध्ये शाळांचे स्वयंमूल्यांकन पूर्ण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील स्क्वॅप टॅबमध्ये स्वयंमूल्यांकनासाठीची लिंक दिनांक 16 मार्च 2025 ते दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील स्क्वॅप ॲपवर दिलेल्या मुदतीत माहिती भरणे बाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना ऑनलाईन ऑफलाईन बैठकीचं आयोजन करून कळविण्यात यावे. सदरील स्क्वॅप ॲपमध्ये माहिती भरण्यासाठीच्या सूचना सोबत देण्यात आलेल्या आहे, असे माननीय संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच
मनापासून धन्यवाद.